समाजसेवा करणाऱ्या तमाम भजन रसिकांना हनुमान भक्तांना आज सुभाषनगर परिसरामध्ये हनुमान मंदिर उत्सव मंडळ आयोजित 20व्या वर्धापन दिनानिमित्त व श्री सत्यनारायण महापूजे निमित्त 2020 डबल बारी भजनाचा जंगी सामना आयोजित करून आम्हा दोन्ही बुवांना संधी दिली। त्या भेटीची श्री पांडुरंग बाळकृष्ण सावंत कांदुरमाळ पूर्व, माझा गाव असरोडी, माझे पटवाज वादक सन्माननीय दत्ता गोसावी, तबला वादक सन्माननीय श्याम चव्हाण, तसेच माझे जोडीवाले बुवा, आमचे परम मित्र, कोकणची आन कोकणची शान श्रीकांत शिरसाट साहेब, त्यांचे पटवाज वादक प्रख्यात कोकणाला हलवून सोडणारे आमचे परम मित्र श्याम तांबे, त्याचप्रमाणे तबला वादक सन्माननीय ऋषी मेस्त्री यांचेही माझ्या मंडळाच्या वतीनं आभार मानतो, धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे या बारीसाठी 6 महिने अगोदर ज्यांनी आम्हाला बुक केलं असे आमचे परम मित्र, मुंबई गोवा महामार्गाचे हितचिंतक सन्माननीय काका कदम साहेब यांनी त्यांच्या शब्दाला दुजोरा देणारे, हा कार्यक्रम सुपूर्त करणारे अध्यक्ष सन्माननीय नारायण मसुरकर साहेब, खजिनदार सन्माननीय देवेंद्र पराडकर साहेब व त्यांची सर्व कार्यकारी मंडळी, या सर्वांनी त्यांच्या शब्दाला दुजोरा देऊन या हनुमान उत्सव मंडळाच्या कार्यक्रमाला आम्हाला जी सुवर्ण संधी दिली आहे त्याबद्दल माझ्या मंडळातर्फे त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे पुरस्काराने माझे सर्व गुरुबंधू आणि मंडळी यांचेही मी आभार मानतो, धन्यवाद देतो। या 7 बिल्डिंगचा हा महोत्सव आहे बघा। शिवसैन्यातील रहिवासी, सरस्वती बिल्डिंग, आधार बिल्डिंग, विक्रांत नगर, मोरिया शिंदे आश्रम धुळे, श्रमिक आणि साठे बिल्डिंग नाव आठवलं मला। या सर्व बिल्डिंग मध्ये माझे परम मित्र आप्तेष्ट, त्याचप्रमाणे माझे ज्येष्ठ बंधू सन्माननीय उदय सावंत साहेब जे आले आहेत त्यांचेही माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। आणि माफ करा, 9 बिल्डिंगचा हा कार्यक्रम आहे आणि अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम इथे होणार आहे। त्याचप्रमाणे या सर्वांचे माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो, धन्यवाद देतो। या ठिकाणी आमचे परम मित्र उदय पारकर बुवा इथे आलेले आहेत। त्याचप्रमाणे या इथे बसलेले भजनी बुवा, भजन सम्राट, पटवाज वादक, तबला वादक, अन्य कलाकार आणि या एरियाचे प्रख्यात नामवंत एकतारीवाले यांचेही माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो, धन्यवाद देतो। उत्कृष्ट साऊंड सर्व्हिस वाले यांचेही आभार मानतो, धन्यवाद देतो। विश्वाचे आराध्य दैवत श्री गणेशाला वंदन करून, विद्येची देवता सरस्वती मातेला वंदन करून, श्री बजरंगबली यांच्या चरणी ही करून, श्री सत्यनारायणचा आशीर्वाद घेऊन, स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन या स्थानदेवतेला वंदन करून, माझे ग्रामदैवत श्री विघ्नेश्वर बाळादेवीच्या चरणी नतमस्तक होऊन, चिंतामणीचा आशीर्वाद घेऊन, या इथल्या स्थानिक देवाचा आशीर्वाद घेऊन, महाराष्ट्राच्या आनंददेव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा करून धर्मरक्षणासाठी आपला
यायचे ही पाळी रंगतदार होणार, तरुणांचं मनोरंजन पण होणार, माता भगिनींचा सन्मान होणार आणि या बुवाचा काढा काढणार ही पांडूची गॅरंटी आहे. परममित्र 3 तास वादिले आम्ही, लक्षात घ्यायचं आमचे परममित्र आहेत पण 3 तास वादिले. बघा आज या 20 तारीखच्या महोत्सवाला आपले गगनगिरी महाराज या 20 तारीखला 2004 या दिवशी आले होते. त्यावेळी काहीतरी आता मला काका कदम साहेब बोलले की 7-8 तास इथे होते बाबा, आणि त्या 20 तारीखला हा सुभाषनगर परिसर पूर्ण पावन करून गेले. कारण गगनगिरी महाराजांबद्दल जास्त आमचे सन्माननीय शिरसाट बुवा सांगतील. त्यांचा जन्म 1906 साली झाला, 30 नोव्हेंबर 1906 साली, आणि त्यांनी देह ठेवला होता 4 फेब्रुवारी 2008 ला. 101 वर्ष ते आपलं आयुष्य जगले. आणि नाथ संप्रदायामध्ये हठयोगी म्हणून त्यांची लौकिक आहे. ते बद्रीनाथ या ठिकाणी एका गुहेमध्ये आराम करत असताना एक साधू आले आणि त्यांच्या अंगावर पाणी शिंपडलं आणि त्याला सांगितलं की आजपासून तुम्हाला ही सिद्धी प्राप्त झाली आहे, तुम्ही समाजाचं कल्याण कराल, मार्गदर्शन कराल, असं त्यांना आशीर्वाद दिला. आणि त्यानंतर महाराजांना बद्रीनाथ वरून कोल्हापूरच्या एका गृहस्थानी गगनबावड्याला आणलं आणि त्यानंतरचा पुढचा इतिहास आमचे बुवा सांगतील. बजरंगबलीला बरीच नाव आहे. बजरंगबली, पवनपुत्र, अंजनेय, महावीर, केशरी नंदन यांचा जन्म हंपीला झालाय. बघा अंजनी पर्वतावर हनुमंताचा. थोडं मी सांगतो, बाकीचा काय का बुवा सांगतीलच आता. हा हल हल
तुझ्या भजनात रंगो माझे मन. तुझ्या भजनात रंगो माझे मन. सदा दृष्टी पुढे राहो तुझे चरण. सदा दृष्टी पुढे राहो तुझे चरण. नामस्मरण हेची संताची ठेवण. नामस्मरण हेची संतांची ठेवण. काम क्रोध सारे विसरून धरू संत चरण. काम क्रोध सारे विसरून धरू संत चरण. ईश्वरी चरणी सदा भावलीन. ईश्वरी चरणी सदा भावलीन. दुःख देश सारे जाती बळेची पडोन. दुःख क्लेश सारे लागी बळेची पडून. भजन कीर्तन हेची देह शुद्धी कर. भजन कीर्तन हेची देह शुद्धीकरण. मनी आठवा तो सदा नारायण. मणी आठवा तो सदा नारायण. सदा नारायण. सदा नारायण. पंढरीनाथ वक्रतुंड गणपती गजानन श्रीलिंगेश्वर श्रीगांगेश्वर पवनादेवी मुंबादेवी महालक्ष्मी देवी सातेरी ग्रामदैवत लिंगेश्वर पवनादेवी माते तुझा
म्हणून ते सकाळी सकाळी चालायला चला थोडीशी मॉर्निंग असाच एक दोस्त मॉर्निंग वॉक करायसाठी गेला. धुडकट प्रकाश पडला होता आणि गेला. तर एका स्त्रीने त्याला गुड मॉर्निंग आपण खुश झालो तर गुड मॉर्निंग. तसा फिरून आला आणि आपल्या घरी आला. बायकोने बरोबर चेहरा बघितला आणि त्याला ओळखलं. काय आज काय झालं? नाही काय नाही पण बायका हुशार असतात ना. तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या मनात काय चालला बरोबर ओळखतात. ती माऊली म्हणते नाही काहीतरी नक्की केलं. अगं नाही ग, एका स्त्रीने मला गुड मॉर्निंग म्हटलं. काय तुम्ही मीच होती ती. एवढा म्हटल्याबरोबर नवऱ्या तो चेहरा पडतो. बघा आपलं सुख आपल्याकडे असताना पण परिस्थितीने गुड मॉर्निंग म्हटलं पण तो आनंदी होता नवरा. लगेच त्याचा चेहरा बावला. आता काय कोण कुत्रेवाले असतात, कुत्रे फिरवतात. आता तो कुत्रो तो फिरवता का कुत्र्याक तो फिरवता ह्या काय माहित नाही. ह्यांका पण लई सवय कुत्रो फिरवतो. आता ह्यांच्या मंडळीमध्ये एका माणसाला मागा सांगल्या मागाशी वावरू नाव नाही सांगत. तर हे नदीवर गेले कुत्रे फिरून सकाळचे आणि म्हणतात कुत्र्या सांगली वाईट आंघोळ घातलेली कुत्र्या कुत्र बुडून आणलेली. यांच्या मनात काय ना म्हणता नाव घेऊया. गरम लय होता म्हणता काळात पडतात जाता काळी नाव गेलो. गुलामाकडे काय कपडा नाही काय नाही अंगावरचा कपडा होतो आणि या काढ्या जावे काढल्या कोण नाही ना गेलो. कुत्र मागसून वाटता बुवा चालता तेरी चाल न टूटे टाकती नादी तेरी चाल न टूटे टाकती नादी तेरी चाल न टूटे नजर रहते चाल न टूटे. यांच्यासाठी तर जोरदार टाळ्या होत्या. तर नदीत गेले बुवा एक डुबकी मारल्याने आणि वरती गेले. तेवढ्यात कुत्र भोगात लागलो. प्रश्न पडतो कुत्रो किती भुकता. ह्यांनी परत भुडकी मारल्याने आणि खालची पोळा सोबत केल्याने लांब दान उभे एवढे परत कुत्रो भुकता. असा 3 वेळा झाल्यावर बुवा पिसाळलो. शिरसाट बुवा म्हणता काय नक्की लपडा कुत्रो किती भोगता. म्हणून शिरसाट बुवा वर इले टावेल कानपात मारलेली कुत्र्याच्या कसा मारलेली मारल्याबरोबर कुत्रो चक्क बोलायला लागलो. कुत्रो विचारतात हे काय नाही 3 वेळा किती भुकतात म्हणता काय सांगा तुमका बुवानो. सगळ्या जनावरांका पाठून शक्ती असता तुमकाच कशी फुडसून म्हणून मी असत. एक जोक कोण आपला यांनी सकारात्मक बुद्धी यांची कधी नाही होती. शाळेत गेल्यानंतर पण यांचं लक्ष कधी बाहेर पाठच्या बेंचवर बसायचे. एक दिवशी काय झालं बाई म्हणतात श्रीकांत बाहेर काय बघतो आहे. कोंबडी बघते कोंबडी. अरे कोंबडी कधी बघितलीस ना नाही म्हणतात कवाट घालतात. आता कवटाकडे गप्पट ये बुवा. आता कधी पण आजूबाजू जर धापाखाली कोंबडी पोका केला तो माणूस धावत जातो. काय खायला काय असं ते थोडं करत केली पाहिजे. राग ना आय लव्ह यू लय भारी दिसतात. त्याच काय मारलेली आहेत बघा. ha
आयोजित हनुमान जयंती आणि या हनुमान जयंती निमित्त भजनवारीच्या कार्यक्रमाला हनुमंतांचा आशीर्वाद घेण्यासाठी एक स्तुतीपरण सादर करण्याचा प्रयत्न करतोय. ऐका. रामदास राम भक्त राम दूत दास धा जय 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 हनुमान धा जय 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 हनुमान धा जय 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 हनुमान कत्त धिकित कतित ताकिन धातिक धिकित कता गतिक रुद्रावतार धार गति कुलास मंडलु धिकित ताकिन धिकित ताकिन धिक 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 धिकित ताकिन जय 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 हनुमान धा जय 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 हनुमान धा जय 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 हनुमान तागिन 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 भालुपुत्र साहला तरी मुठीत भास्करा धिकित तागिन धिकित तागिन धिक 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 धिकित तागिन अहित नी सुकानदा बाल ब्रह्मचारी धा जय 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 हनुमान धा जय 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 हनुमान धा जय 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 हनुमान धा
ढोलवादक दत्ता गोसावी यांस अरुण नाईक पेंटर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. सन्माननीय बुवा श्री ज्ञानेश्वर कदम या ठिकाणी उपस्थित आले. त्यांनी खुर्चीचा मान Ah.